त्याकडे लक्ष. हीच कृती विरुद्ध बाजूने. उजव्या अंगठ्याने उजवी नाकपुडी सहज बंद. डावीने ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इनहिलेशन. 10 आवर्तनं आपली आपण मनाने करूया. आहे तो श्वास सोडून एक सहज श्वास भरून घ्यायचा. घेतलेला श्वास बाहेर जोरात सोडताना पोटाला आतमध्ये झटका आणि या कृतीला सुरुवात. सावकाश कृती थांबवून उजवा हात गुडघ्यावर. क्रमाक्रमाने आपण उजवी आणि डावी नाकपुडी मोकळी करून घेतली आहे. करणार आहोत कपालभातीची 10 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इनहिलेशन. डोळे मिटलेले तसेच ठेवायचे. ज्यांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे, हृदयविकाराचा त्रास आहे, त्यांनी कपालभातीची कृती करणं टाळायचं आहे. बाकीच्यांनी डोळे मिटलेले तसेच आहेत. दोन्ही हात गुडघ्यांवरती, हाताची कोपरं शरीराच्या जवळ आहेत. दोन्हीही नाकपुड्यांनी एकत्रित ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इनहिलेशनची कृती असेल. आणि यासाठी आहे तो श्वास पूर्णपणे सोडून एक सहज श्वास भरून घेऊया. जाणीव आपली उदर भागाकडे. श्वास घेताना पोट हळूहळू बाहेर येत आहे. हा घेतलेला श्वास बाहेर जोरात सोडूया आणि पोटाला आतमध्ये हलकासा झटका देऊया. एक. अशा प्रकारे पुढची 10 आवर्तनं. एक श्वास भरून घ्यायचा. घेतलेला श्वास दोन्ही नाकपुड्यांनी जोरात बाहेर सोडायचा. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. बरोबर. थांबूया. मोकळा झालेला आपला श्वसन मार्ग, दोन्ही नाकपुड्या याची जाणीव. सुरुवातीला केलेली श्वसन मार्ग शुद्धी आणि आता केलेली कपालभाती या दोन्हीही क्रियांचं मनातल्या मनात मागोवं. हातांची ज्ञान मुद्रा. एक आवर्तन दीर्घ श्वसनाचं करूया. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास भरून घ्यायचा आणि संथ गतीने संपूर्ण श्वास सोडूया. स्लोली, कम्प्लिटली ब्रीथ आउट. शरीर मनाने आपण स्थिर होतोय. साधनेकडे आपली वाटचाल सुरू होत आहे. करणार आहोत 3 मकार लावलेले ओंकार एका लागोपाठ एक. एक श्वास भरून घेऊन श्वास सोडत ओंकार. ओ. 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 आंतरिक सजगता. दोन्ही हात जोडून प्रार्थना एकत्रित. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकून संपूर्ण नतमस्तक. आपल्या साधनेची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. मनामध्ये लीन भाव, भक्तिभाव. आपली सगळी आळस, आपला सगळा मरगळ आपण सोडून देऊया आणि एका ऊर्जेने आपल्या साधनेला सुरुवात करूया. हळूहळू कमरेतनं सरळ होऊया. जोडलेले हात पुन्हा हृदयापाशी. हातांच्या तळव्यांचं घर्षण.
निर्माण झालेली ऊब, अळघड डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना द्यायची. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. स्वागत आहे. दोन्ही पाय समोर घेऊया आणि विश्रांती. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर, मान मागे सैल सोडून घेऊया. सुरुवातीला आपण करणार आहोत नौकाचार आणि त्यासाठी दोन्ही पाय जोडून घ्यायचे. हातांच्या मुठी वळून घ्यायच्या, अंगठा आतमध्ये, मग त्यावर 4 बोट. येस. हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. हा. आता इकडे थोडस श्वासाकडे लक्ष द्यायचं. श्वास घेत थोडस मागे जायचं आणि श्वास सोडत हलकस पुढे. आपली हाताची मूठ पावलाच्या पुढे जाऊ दे. ठीक आहे. ज्यांना पाठीचे त्रास आहे त्यांनी मात्र जास्त पुढे स्ट्रेच न होता तिथल्या तिथे करण्याचा प्रयत्न करा. सुरू करूया. थोडस मागे जायचंय आणि मग पुढे. 1, 2. आपण बोटिंग जसं करतो ना त्याप्रमाणे. बरं, हात पूर्ण गोलाकार फिरवायचे. बरं, असं पुढे मागे नाही व्हायचंय. हात बघा. आधी हात वर न्या सगळ्यांनी. थोडस मागे व्हायचं आणि मग मागून पुढे व्हायचं. 1. आपण बोटिंग करतो ना त्याप्रमाणे. तुम्ही असं इमॅजिन करा की तुम्ही बोटिंग करताय आणि त्यातले जे आपण ते बोटिंगला जे पकडतात ना, वल्ले म्हणतात त्याला, ते आपण जसं करतो ना त्याप्रमाणे. हा. ऋषिकेश दादा, तुमचं कसं होतंय, तुम्ही मागे आणि पुढे जाताय. तर पूर्णपणे तुम्हाला गोल फिरायचंय. बघा अशा प्रकारे. 1. हात वर जातील आणि येस, परफेक्ट आहे आता. 2. आता सगळ्यांचा परफेक्ट आहे. 3. 4. येस. 5. हा, बरोबर. आता मध्ये येऊन थांबा. आता हात पुढे घ्या. पुढे. पावलं जुळलेली. हा, आता आपल्याला पुढून मागे जायचं. श्वास घेत पुढे जा आणि श्वास सोडत मागे या. 1. बरोबर. श्वास घेत पुढे, श्वास सोडत मागे. 2. श्वास घेत पुढे, श्वास सोडत मागे. 3. श्वास घेत पुढे, श्वास सोडत मागे. 4. श्वास घेत पुढे, श्वास सोडत मागे. 5. बरोबर. 5 वेळा झालं की थांबा. पावलामधलं अंतर थोडंसं वाढवा. मान मागे सैल करून विश्रांती घ्या. थोडीशी श्वासाची गती वाढली असेल. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले. आपला उजवा जो पाय आहे तो फोल्ड करा आणि त्याला आपल्या हाताची पकड आपल्या मांडीच्या खालनं द्यायची. बघा अशा प्रकारे हाताची ग्रीप मांडीच्या खालनं. एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडा. बघा असं. येस, बरोबर. ठीक आहे. डावा पाय आपला सरळ आहे. आता हाच उजवा पाय वर आणि खाली. 1. वर, खाली. 2. परफेक्ट. तिथल्या तिथे न करता सावकाश करा. वर न्या आणि खाली आणा. वर, खाली. परफेक्ट. वर, खाली. आता पुन्हा पाय वर घ्या आणि रोटेशन करा क्लॉकवाईज. 1, 2. बघा आता आपण हाताची ग्रीप घेतल्यामुळे फक्त गुडघ्यातनच पाय आपला गोलाकार फिरतोय. बरोबर. परफेक्ट. विरुद्ध बाजूने करूया. 5 वेळेला. 2, 3, 4, 5. 5 वेळा झालं की थांबून उजवा पाऊल खाली टेकवा. उजवा पाय सरळ करा. हीच कृती डाव्या बाजूने. डावा पाय फोल्ड करून आपल्या मांडीच्या खालनं त्याला ग्रीप द्या हाताची. परफेक्ट. पाठकणा सरळ. वर, खाली. 1. वर, खाली. 2. वर, खाली. 3. वर, खाली. 4. वर, खाली. 5. आणि आता रोटेशन क्लॉकवाईज. 1, 2, 3, 4. परफेक्ट. 5. विरुद्ध बाजूने. 5, 4, 3, 2, 1. स्टॉप. डावा पाऊल आधी खाली जमिनीवर टेकवा. मग डावा पाय सरळ करा आणि विश्रांती घ्या. पुन्हा जाणीव आपल्या श्वासाची. आता ज्यांना शक्य आहे त्यांनी बटरफ्लाय मध्ये बसण्याचा प्रयत्न करा.
म्हणजेच दोन्ही पावलं जोडून त्या स्थितीमध्ये बसण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. आपले गुडघे मांड्या जास्तीत जास्त जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न. अगदीच अवघडल्यासारखं वाटतंय, गुडघे मांड्या जास्त वर उचलल्यासारख्या वाटताय, तर मात्र साधी मांडी घाला, काही हरकत नाहीये. ठीक आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी या बटरफ्लाय स्थितीमध्ये बसायचंय. आता दोन्हीही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या अशा प्रकारे. ठीक आहे. आता हात सरळ डोक्याच्या दिशेने वर घ्या आणि हाताचे तळवे सेलिंगच्या दिशेला. ठीक आहे. इथून तुम्हाला पाठीतनं सरळ बसायचंय. पाठकणा सरळ, नजर समोर. आणि आता हलकसं ट्विस्टिंग आपण करणार आहोत. स्ट्रेच होतोय पूर्णपणे कमरेपासून वरच्या भागाला. आणि आता सावकाश एकदा उजव्या बाजूला टर्न होऊन मागची भिंत बघा, कमरेतनं ट्विस्ट. मध्ये यायचंय, मग डावीकडून मागे वळून मागची भिंत बघायची. आपल्याला हाताची मुवमेंट न करता कमरेतनं आपण फक्त एकदा उजवीकडे एकदा डावीकडे. उजवीकडे बघूया, सेंटर, डावीकडे, सेंटर, उजवीकडे, डावीकडे, अजून एक उजवीकडे, डावीकडे, मध्ये येऊन थांबा. आता इथे आपण ट्विस्टिंग केलं बरोबर. आता साईड वर ठेवूया. ठीक आहे. हात अजून तसे स्ट्रेच कोपऱ्यातनं सरळ वरच्या बाजूला. आणि आता एकदा उजव्या बाजूला साईड वर बेंड, एकदा डाव्या बाजूला. परफेक्ट. उजवीकडे. बरं, मान पुढे नका करू, मान सरळ समोर बघायचं आणि ही कृती करायची. डावीकडे. परफेक्ट. उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे. लास्ट राऊंड करूया. अजून मध्ये येऊन मग थांबा. मध्ये येऊन थांबा. आता जे हात वर आहेत ते वरच्या वर नमस्कार स्थितीमध्ये घ्या. मध्ये येऊन थांबा. जे हात वर आहेत ते वरच्या वर नमस्कार स्थितीमध्ये घ्या. डोळे मिटून घ्या आणि एक श्वास भरून घ्या. आणि श्वास सोडत जोडलेले हात कपाळ, नाक आणि हनवटीला स्पर्श करत हात पुन्हा हृदयापाशी येतील. डोळे मिटलेले आहेत. दोन्ही हात खाली घ्या. ज्यांनी साधी मांडी घातली त्यांनी हात गुडघ्यांवर ठेवायचे. ज्यांनी बटरफ्लायची स्थिती घेतली त्यांनी दोन्ही हातांची पकड पावलाभरती देऊन डोळे मिटून तिथल्या तिथेच विश्रांती. ज्यांनी साधी मांडी घातली त्यांनी हात गुडघ्यांवर ठेवा. डोळे मिटलेले, हाताची कोपरं शरीराच्या जवळ आणि तिथल्या तिथेच थोडीशी विश्रांती. आपण आता ह्या ज्या ज्या काही कृती केल्या त्याचा मागोवा. आता ज्यांनी साधी मांडी घातली त्यांनी पुन्हा बटरफ्लाय स्थितीमध्ये या. दोन्ही पावलं जोडून घ्या. आपण थोडंसं रोलिंग करणार आहोत. हाताची पकड पावलांच्या भोवती द्या. बरं, आता इथे स्वतःचा बॅलन्स सांभाळायचा. एकदा उजव्या बाजूला थोडंसं रोल म्हणजे टर्न व्हायचं आणि एकदा डाव्या बाजूला. आपले जे हिप जॉईंट्स आहेत, सीटचा भाग जो आहे, तिथले स्नायू किंवा तिथलं ब्लड सर्क्युलेशन छान रेग्युलेट होण्यासाठी ही कृती. एकदा उजवीकडे, परत उजवीकडे आणि डावीकडे. परफेक्ट करताय, छान. बरोबर. मध्ये येऊन थांबा. मध्ये येऊन थांबा. हाताची पकड थोडीशी घट्ट करा आणि आता करूया बटरफ्लाय मुवमेंट. मध्ये येऊन थांबायचं सगळ्यांनी. सावकाश गुडघे मांड्या वर घ्यायच्या आणि खाली जमिनीकडे प्रेस करायच्या. वर घ्यायच्या, जमिनीकडे प्रेस करूया. वर. बरं, आता पुढे मागे हालचाल न करता जेवढं शक्य आहे तेवढं मांड्या गुडघे जमिनीकडे प्रेस करायच्या, पाठीतनं पुढे मागे न होता. आणि मग हळूहळू स्पीड वाढवा. बरोबर. हळूहळू स्पीड कमी कमी करत यायचं. दोन्ही पाय सरळ करायचे आणि विश्रांती घ्या. ओके. झूम मीटिंगचा काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे, इश्यू झालाय. त्यामुळे सरांचा मेसेज आहे की जर 40 मिनिटांनी आपली मीटिंग एंड झाली तर पुन्हा त्याच लिंकवरती जॉईन व्हा. ठीक आहे. काहीतरी टेक्निकल इश्यू दिसतोय, रेकॉर्डिंग पण नीट होत नव्हतं. जर आपली मीटिंग 40 मिनिट्सने एंड झाली तर पुन्हा त्याच लिंकवर जॉईन व्हा. ठीक आहे. करणार आहोत आपण नेक रोटेशन. दोन्ही पाय असे जोडून घ्या आणि बरं, आपले हात जे आहेत हे मागे ठेवा. पाठीचा कणा सरळ, हात मागे. बरोबर. आणि आता सुरू करूया. एकदा उजव्या बाजूला बघूया.
एकदा डावीकडे. मगाशी आपण कमरेतनं ट्विस्ट घेतला आणि आता फक्त मानेमध्ये हालचाल. एकदा उजवीकडे बघायचं, एकदा डावीकडे. उजव्या बाजूने मागची भिंत बघा. मध्ये येऊन डाव्या बाजूने मागची भिंत बघायची. पुन्हा मध्ये येऊन उजव्या बाजूने मागची भिंत बघूया. सेंटर, डावीकडे, सेंटर. आता हलकसं टिल्टिंग बघा. आज आपण सपोर्ट घेतलाय खाली हाताचा, त्यामुळे आपले खांदे थोडेसे वर उचलले गेलेत. त्यामुळे आपलं कान सहज आपल्या खांद्याच्या जवळ जाईल. बघा एकदा उजव्या बाजूला टिल्ट करा, म्हणजे बघा सहज तुमचा कान खांद्याच्या जवळ जातो. आणि मग सावकाश डावीकडे. बरोबर. उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे. मध्ये येऊन थांबा. आता अप अँड डाऊन. ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी फक्त हनुवटी जी आता आपण गळ्याकडे घेणार ना, ते करणं टाळायचं आहे. त्यांनी फक्त मान वर न्यायची आणि मध्ये येऊन थांबायचं. बाकीच्यांनी मान वर नेल्यानंतर सावकाश पुढे यायचं आणि हनुवटी गळ्याकडे थांबायची. सावकाश मान वर आणि हनुवटी गळ्याकडे. ज्यांना पाठीचा सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी फक्त मान मध्येच घ्यायची, पुढे नाही घ्यायची. पुन्हा वर आणि खाली. अजून एक राऊंड करूया. वर आणि खाली. आता फुल नेक रोटेशन क्लॉकवाईज 2 वेळेला. पुन्हा ज्यांना पाठीचा त्रास आहे त्यांनी फक्त उजवीकडे आणि डावीकडेच मान फिरवायचे. इतरांनी आपली हनुवटी गळ्याकडे घेऊन 2 वेळेला मान उजवीकडून डावीकडे. सावकाश मान उजवीकडे, मागे, डावीकडे, पुढे 2 वेळेला. डोळे मिटून घ्या आणि ही कृती करा. मान उजवीकडे मागे, डावीकडे पुढे. अजून एक राऊंड. मान उजवीकडे मागे, डावीकडून पुढे. आपण 3 वेळेला क्लॉकवाईज ही कृती केली आणि आता 3 वेळेला अँटी क्लॉकवाईज. डोळे मिटलेले तसेच ठेवू. मान आपली डावीकडे मागे, उजवीकडे पुढे. या कृतीशी समरूप किंवा एकरूप होण्याचा प्रयत्न. जेव्हा आपण डोळे मिटून ही कृती करतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की आपण किती सहजतेने आपली ही कृती पूर्ण होतीये का, हे आपल्याला तपासता येतं. 3 वेळेला अँटी क्लॉकवाईज. बरोबर. ते झालं की थांबायचं, मान सरळ करायची आणि विश्रांती घ्या. पायामध्ये अंतर घ्या आणि थोडीशी विश्रांती. काल आपण वज्रासन पाहिलं आणि वज्रासनातून पुढे जाणारी योग मुद्रा पाहिली. आज आपण शिकणार आहोत उष्ट्रासन. तेही वज्रासनातूनच पुढे जाणारं आसन आहे. तर ज्यांना शक्य आहे त्यांनी वज्रासन घालून घ्या आणि त्या स्थितीमध्ये बसा आणि मग उष्ट्रासनाची कृती बघून घ्या. ज्यांना शक्य आहे त्यांनी एक एक पाय फोल्ड करून वज्रासन घालून घेऊया. दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ. आणि आता एक एक पाय फोल्ड करा. आता ज्यांना पाय फोल्ड होत नाहीये, सांधेदुखीचा त्रास आहे, गुडघेदुखीचा त्रास आहे, त्यांनी डायरेक्ट गुडघ्यांवर उभं राहा आणि मग मांडीवर बसा. ज्यांना शक्य आहे त्यांनी एक एक पाय फोल्ड करा. जो पाय सावकाश फोल्ड करायचा आणि मग डावा. ज्यांना पाठीचा त्रास आहे, गुडघेदुखीचा त्रास आहे, त्यांनी आपले हात खाली जमिनीवर टिकवा, गुडघ्याच्या बाजूला. ठीक आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा करायची आणि दोन्ही हात आपले गुडघे आणि मांड्या यांच्यामध्ये घ्यायचे. ज्यांना पाठीचा त्रास आहे त्यांनी आपले हात खाली गुडघ्याच्या जवळ ठेवायचे अशा प्रकारे, म्हणजे पाठीवर प्रेशर येणार नाही. आता डोळे मिटून वज्रासनाची स्थिती तपासून पाहिजे. बरोबर. आता ज्यांच्या गुडघ्यामध्ये मांडीमध्ये समजा अशी गॅप राहत असेल तर नॅपकिन घ्या, नॅपकिनचा रोल करा आणि तो घ्या गुडघे आणि मांड्यांच्या मध्ये ठेवा. हा, बरोबर. मग त्याचबरोबर जर तुमच्या अँकल जॉईंट्स मध्ये त्रास होत असेल, तुम्हाला असं वाटतंय की गुडघ्या अशा स्थितीमध्ये बसल्यावर माझ्या घोट्यावर प्रेशर येतोय, तर त्यांनी सुद्धा तशीच नॅपकिनची घडी करायची आणि ती आपल्या अँकल जॉईंटच्या खाली ठेवायची. इथे बघा दाखवते. आपल्याला सवय नसते या स्थितीमध्ये बसायची, त्यामुळे थोडंसं अवघडल्यासारखं होतं. असं नॅपकिन घ्यायचं आणि त्याची घडी आपल्या या अँकलच्या खाली ठेवायची, म्हणजे तुम्हाला कुठेही तुमच्या अँकल जॉईंट्स वरती प्रेशर येत नाही.
ठीक आहे, असे 2 नॅपकिन तुम्ही वापरू शकता. आता हे वज्रासन मेडिटेटिव्ह आसन आहे, म्हणून या स्थितीमध्ये काही सेकंद डोळे मिटून बसण्याचा प्रयत्न करूया. हातांची ज्ञानमुद्रा, हाताचे तळवे स्त्रींच्या दिशेला, हाताची कोपरं शरीराच्या जवळ आणि डोळे मिटून घेऊया. सुरुवातीला देहधारणा, शरीराने स्थिर होऊया. आपला संपूर्ण आकृतीबंध तपासून पाहूया की आपण ह्या स्थितीमध्ये किती कम्फर्टेबली बसलोय. गुडघे मांड्या जुळलेल्या असतील, सीटचा भाग टाचांच्या मध्ये असेल, पायाच्या अंगठ्या एकमेकांना स्पर्श करतील अशा असतील. इथे पाठीचा मणका नैसर्गिक सरळ राहतो. जेवणानंतर केलं जाणार हे एकमेव आसन आहे वज्रासन. तुमचं खाल्लेलं अन्न चांगल्या प्रकारे पचनाची जी क्रिया आहे ती या वज्रासनाच्या स्थितीमुळे ती छान होते आणि बरेचसे आजार आपल्यापासून लांब राहतात. जोड श्वासाची, श्वास घेतो, सोडतो. ऍसिडिटी, कॉन्स्टिपेशन सारखे जे त्रास आहेत, पचनासंबंधी जे काही विकार आहेत ते सगळे लांब राहतात या आसनाच्या अभ्यासात. पुढची कृती आता आपण करणार आहोत ती म्हणजे उष्ट्रासनाची. तर सगळ्यांनी आधी बघून घ्या की हे कसं केलं जातं उष्ट्रासन आणि मग आपण सगळे एकत्रित करणार आहोत. तर याचं कॉन्ट्राइंडिकेशन असं म्हणजे जर फ्रोझन शोल्डरचा त्रास असेल तर मात्र करताना यथाशक्ती प्रयत्न करा, कुठेही ओव्हर ट्राय करू नका. आणि पाठीच्या लोअर बॅकमध्ये स्पॉन्डिलोसिस असेल त्यांनी सुद्धा हे करणं शक्यतो टाळायचं आहे. त्याचबरोबर अँजिओप्लास्टी अँजिओग्राफी झालेली आहे त्यांच्यासाठी सुद्धा उष्ट्रासन जे आहे हे वर्ज्य आहे. कारण की इथे पूर्णपणे आपल्या चेस्टचे मसल्स ताणले जातात. म्हणून ह्या सगळे जे आजार आहेत ज्यांना त्यांनी मात्र करताना काळजी घ्यायची आहे. आज अगदी सोपं आपण कृती बघतोय उष्ट्रासनाची. तर इथे गुडघ्यांवर उभं राहायचं. फायदे काय आहेत? तर ऑफकोर्स पाठीचा मणका बरं 10 मिनिटांनी आपली मीटिंग एंड होईल. सेम लिंक वरती जॉईन व्हा प्लीज, सहकार्य असू दे. ठीक आहे, 10 मिनिटांनी आपली मीटिंग एंड होईल. असं काहीतरी इश्यू दिसतोय. बरं, आता आपण उष्ट्रासन तोपर्यंत बघून घेऊया. दोन्हीही गुडघ्यांमध्ये थोडंसं अंतर घ्यायचं. पाठ करण्यासाठी हे चांगलं आहे. त्याचबरोबर थायरॉइड आणि मधुमेह सारखे आजार कंट्रोलमध्ये राहतात. आता इथे बघा, पावलांचं माउंटन करायचं. टाचा वरच्या बाजूला आणि पायाची बोटं जमिनीवर आहे. बघा, पावलांचं माउंटन केलेलं आहे टाचावरती, पायाची बोटं जमिनीवर. त्यानंतर आपले दोन्ही हात आपल्या कमरेवर ठेवायचे, जिथे आपलं शेवटचं माकड हाड आहे तिथे. आता ज्यांना कंबरदुखी, मानदुखी, त्याचबरोबर अँजिओप्लास्टी झाली आहे त्यांनी एवढी कृती करायला हरकत नाहीये. या कृतीमध्ये येऊन थांबायचं. बघा, आपले हात बघा कसे आहेत, कमरेवरती, हाताची बोटं जमिनीला पॉइंटेड आहे. पुढे आपण एकेका हाताने हे उष्ट्रासन करणार. तर सुरुवातीला आपल्या कमरेचा भाग पुढे ढकलायचा, पोट पुढे येतं. डाव्या हाताचा सपोर्ट आधी बघून घ्या. नवीन साधकांनी कदाचित अवघडल्यासारखं होऊ शकतं, म्हणून आधी बघून घ्या. तर डाव्या हाताचा सपोर्ट जो आहे हा कमरेवर द्यायचा आणि उजवा हाताने उजवी टाच पकडायचा प्रयत्न करायचा. बघा अशा प्रकारे. आणि मान मागे सैल सोडायची. बेसिकची पण बेसिक कृती आपण बघतोय, मान मागे सैल सोडायची. त्यानंतर पुन्हा मध्ये यायचं, उजव्या हाताचा सपोर्ट पुन्हा आपल्या कमरेवर द्यायचा. पुन्हा कमरेचा भाग पुढे ढकलायचा. आता उजवा हात तसाच ठेवायचा कमरेवर आणि डाव्या हाताने डाव्या पायाची टाच पकडायची, मान मागे सैल सोडायची. पुन्हा सावकाश उलट चाल करताना मान मध्ये आणि डावा हात पुन्हा कमरेवरती. मग हीच कृती आपण पूर्ण एकत्र करणार, म्हणजे हे दोन्ही हातांनी टाच पकडायचा प्रयत्न करणार. पुन्हा कमरेचा भाग पुढे ढकलायचा, उजव्या हाताने उजवी टाच पकडायची, डाव्या हाताने डावी टाच पकडायची आणि मान मागे सैल सोडायची. अशा 2 प्रकारे आपण हे आसन करणार. उलट चाल करताना उजवा हात कमरेवर, मग डावा हात कमरेवर. ओके, ठीक आहे. करूया सुरुवात सगळ्यांनी. सगळ्यांनी आता गुडघ्यावर यायचंय. गुडघ्यांवरती या. दोन्ही गुडघ्यांमध्ये अगदी थोडंसं अंतर घ्या, एकदम थोडंसं. हा, पावलांचं माउंटन, टाचा सिलिंगच्या दिशेला, पायाची बोटं जमिनीवर. बरोबर. आता दोन्ही हात आपल्या कमरेवर, जिथे आपलं शेवटचं माकड हाड आहे तिथे. हाताची बोटं जमिनीला पॉइंटेड असतील, नजर समोर.
समोरनं आपल्या संपूर्ण छातीच्या भागाचं, तिथल्या बरगड्यांचं, फुफ्फुसांचं प्रसरण झालेलं आहे, तिथे स्ट्रेच आलेला आहे. ज्यांना पाठदुखी, कंबरदुखी, मानेचा त्रास आहे, अँजिओप्लास्टी झाली, त्यांनी फक्त एवढीच कृती करा. बाकीच्यांनी हळूहळू आपली कंबर पुढे ढकलायला सुरुवात करा. डावा हात सपोर्टसाठी कमरेवरच ठेवून उजव्या हाताने उजवी टाच पकडायचा प्रयत्न करा आणि मान मागे सैल सोडा. तोंड बंद असेल, डोळे उघडे असतील. बरोबर, छान. सावकाश. आधी एकेका हाताने करा. डावा हात सपोर्टसाठी कमरेवर ठेवा. हा, येस, बरोबर, छान, परफेक्ट. सावकाश, मान सरळ, उजव्या हाताचा आधार पुन्हा कमरेवर द्या. येस, बरोबर, सावकाश. पहिल्यांदा करतोय त्यामुळे थोडस डिफिकल्ट होऊ शकतं. आता पुन्हा आपल्या कमरेचा भाग पुढे ढकला. आधी मान मागे घ्यायची घाई करू नका. आधी कंबर पुढे ढकला. उजव्या हाताचा सपोर्ट आपल्या कमरेवर ठेवून डाव्या हाताने डावी टाच मागे पकडता येते का बघा. आणि मग शेवटी आपली मान मागे सैल सोडून द्या. चेहरा सिलिंगला समांतर असेल, तोंड बंद, डोळे उघडे, श्वास करा. बरोबर. सावकाश मध्ये या. हाताचा सपोर्ट, डाव्या हाताचा सपोर्ट पुन्हा कमरेवर. थोडा वेळ हात खाली, थोडा वेळ हात खाली घ्या. आणि आता हीच कृती आपण पुन्हा एकदा करूया, दोन्ही हातांनी एकत्रित. शक्य असेल तसा प्रयत्न कुठेही ओव्हर ट्राय नको. गुडघ्यांमधलं अंतर आपलं आपण तपासून घ्या. पुन्हा दोन्ही हात आपल्या कमरेवरती, हाताची बोटे जमिनीला पॉइंटेड. आणि आता सुरुवात करूया. हळूहळू कमरेचा भाग पुढे ढकला. उजव्या हाताने उजवी टाच पकडायचा प्रयत्न करा. बरोबर. आणि शक्य असेल तर डाव्या हाताने डावी टाच पकडा आणि मान मध्ये सैल सोडा. यथाशक्ती, किंवा मगासारखं पुन्हा केलं तरीही चालेल. एकेका हाताने करा. ओके, श्वास चालू. सावकाश उलटचाल. उजवा हात पुन्हा कमरेवर, मग डावा हात कमरेवर. दोन्ही हात खाली घ्या. पावलांचा माउंटन सोडून द्या. वज्रासनामध्ये स्थिर. गुडघे मांड्या जोडून घ्यायच्या आणि वज्रासनामध्ये स्थिर ठेवा. ज्यांना वज्रासनात बसणं शक्य नाहीये त्यांनी साधी मांडी घाला आणि डोळे मिटून तिथल्या तिथेच विश्रांती घ्या. आता इथे या उष्ट्रासनामध्ये तुमच्या संपूर्ण पाठकड्यावरती प्रेशर येतो, त्याचं आरोग्य सुधारतं. गळ्यापासून पोटापर्यंत ते सगळे स्नायू दाटले जातात. सगळ्याची अनुभूती. उष्ट्र म्हणजे उंट, उंटासारखा हा आकृती म्हणतात. आता थोडस आपल्या पाठीच्या मणक्याला रिलॅक्स करूया. आता जे वज्रासनामध्ये बसलेत त्यांनी दोन्हीही गुडघे मांड्या असे लांब करा. जे वज्रासनात बसलेत त्यांनी गुडघे मांड्या अशा लांब करा. त्यांनी साधी मांडी घातली आहे, हरकत नाहीये, तशीच साधी मांडी घ्या. आता सगळ्यांनी आपले हात डोक्याच्या दिशेने वर घ्या. अश्विनीताई, तुम्ही फक्त थोडं पुढे झुकताना थोडीशी काळजी घ्या. जास्त पाठीवरती जास्त ताण देऊ नका. तर सगळ्यांनी हात वर घेतले. एक श्वास भरून घ्या. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत आपले हात खाली जमिनीवर टेकवा आणि ते जास्तीत जास्त पुढच्या बाजूने स्ट्रेच करा आणि शेवटी आपलं कपाळ जमिनीच्या दिशेने सैल सोडा. आपले हात खाली जमिनीवर, कपाळ जमिनीवर, खांदे, पाठकडा जमिनीच्या दिशेने सैल सोडा. त्या पाठकड्यावरती स्ट्रेच होता, त्या पाठकड्याला हे जे आपण आता कृती केली त्याच्याने आराम मिळतो. डोळे मिटून विश्रांती. आपले हात जास्तीत जास्त वरच्या बाजूने स्ट्रेच करण्याचा प्रयत्न करा आणि तिथल्या तिथेच विश्रांती. श्वास घेतो, सोडतोय. बरोबर, छान, परफेक्ट. आता हळूहळू उलट चालत तिथल्या तिथे सरळ व्हा. सावकाश हाताच्या सपोर्टने हळूहळू हात मागे घेत घेत तिथल्या तिथे सरळ व्हा. बरोबर. गुडघे मांड्या जुळून घ्या आणि एक एक पायाने वज्रासन जे घातलंय ते सोडून द्या. एक एक पाय सरळ करा. आधी उजवा पाय, मग डावा पाय आणि विश्रांती घ्या. मान मागे सैल सोडून.
विश्रांती. आपली 5 मिनिटांनी मीटिंग एंड होईल हा, त्यामुळे प्लीज पुन्हा त्याच लिंकवर जॉईन व्हा. सावकाश स्टँडिंग मध्ये येऊया. हाताचा सपोर्ट न घेता दुखता येते का? स्टँडिंग मध्ये विश्रांती. मान मागे सैल करून तिथल्या तिथेच विश्रांती. करणार आहोत आपण स्पॉट जॉगिंग. तिथल्या तिथे आपल्याला जॉगिंग करायचंय. ज्यांना अँजिओप्लास्टी झालेली आहे ज्यांची आणि त्याचबरोबर हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे, त्यांनी मात्र जॉगिंग करणं शक्यतो तरी टाळा, किंवा जरी केलं तरी स्पीड वाढवू नका. हा, हातांच्या मुठी वळून घ्यायचे, अंगठा आतमध्ये, मग त्यावर 4 बोटं. आपल्या हाताच्या मुठी आपल्या छातीच्या जवळ असतील आणि आता तिथल्या तिथे जॉगिंग करायचं, तिथल्या तिथेच. अगदी सावकाश करा. ज्यांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे, अँजिओप्लास्टी अँजिओग्राफी झाली असेल, त्यांनी स्पीड वाढवू नका. बाकीच्यांनी हळूहळू आपला स्पीड वाढवा. स्पीड वाढवल्यानंतर आपली टाच मागे सीटला लागतीये का बघा. बरोबर, छान. आपली टाच मागे सीटला लावण्याचा प्रयत्न करा. बरोबर. आता हळूहळू स्पीड कमी 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 करत या. स्पीड कमी कमी करा. हळूहळू स्पीड कमी करा. थांबा. आता इथे तुमच्या श्वासाची गती वाढली असेल. काय करायचं? पायामध्ये अंतर घ्या. दोन्ही हात आपले गुडघ्यावर ठेवा. नाकाने श्वास घ्या आणि तोंड उघडून सोडा. तोंड उघडून आपल्याला फुंकर मारल्याप्रमाणे सोडायचा. आता आपली मान जी आहे ही थोडीशी पुढे झुकवा, म्हणजे नजर आपली जमिनीकडे जाईल.